नमस्कार मंडळी. निराशेच्या वाढत्या तापमानावर मनोरंजनाचा थंडगार शिडकावा करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. आपल्या विनोदांनी वातावरणात गारवा निर्माण करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. यांना कौतुकाची थंडाई देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल साई तामणकर. कूल, ब्युटिफुल अँड गॉर्जियस सोनाली कुलकर्णी. आणि मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत फुला या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांनी आपल्या जत्रेत त्यांचं स्वागत करूया. संगीत दिग्दर्शक समाधान ऐवळे. महाराष्ट्राची लाडकी गायिका वैशाली सामंत. या सिनेमात मुख्य भूमिकेत असणारी प्रियांतिका. संगीत मिश्रणाची जबाबदारी पेललेले अवधूत वाडकरजी. गायक रवींद्र खोमणे सर. या सिनेमाचे निर्माते पैलवान अजित शिवाजी जाधव सर. आणि फुला या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिषेक जावीर सर. तुम्हा सगळ्यांचं आमच्या जत्रेत अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, हास्य महारथी समीर चौगुले पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे पोहोचलेले आहेत नव्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी. आणि नेहमीप्रमाणे त्यांना पुन्हा एकदा तोंड द्यावं लागणार आहे नव्या फजितींना. चला बघूया तिकडे नेमकं काय होत आहे तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. मृणाल, बघू काय आजचा सीन काय बघू. हा सर. आई शपथ, काय रोमॅन्टिक सीन सुचलाय श्याम मला. एक्सलंट, ऑस्करच आहे. काय सांगता सर? अरे समीर चौगुले सरांचा इंडस्ट्रीतला पहिला रोमॅन्टिक सीन. ओ ओ ओ ते काय आहे, त्यांनी सई मॅम बरोबर एक फिल्म केली होती. हा, रसगुल्ला. उलकंद्रे. सॉरी सॉरी सर, सॉरी सर. त्यांना वाटलं होतं, सगळीकडे सांगत होते रोमॅन्टिक फिल्म, रोमॅन्टिक फिल्म. हा. 15 फुटावरून एवढा सुद्धा रोमॅन्स नव्हता. काय रे, फसवतात रे लोक, फसवतात. नाही नाही म्हणजे सई मॅम बरोबर काम करायला मिळणार म्हणून 50% कमी मानधनात काम केलं त्यांनी. काय सांगता सर? मग आपण जेन्युनली करणार. हो, आपण एकदम इथे व्यवस्थित त्यांचा पहिला किसिंग सीन शूट करणार. अरे सर, बघाच तुम्ही अशा फ्रेम्स लावतो ना. हा, क्या बात है. ना त्यांची इमेज चेंज करायची आहे आपल्याला. अरे करू करू करू. हा सर. अरे मला कंपोजिशनच असं सुचलंय ना. कसं कसं सर? मग सर असे असे नेहमीच्या विवेचनेत असे बसले असते. ओके, हा? ओके. आणि अशी मागणं हिरोईन येईल आणि अशा कपाळावर चुंबन. ओके. ये मृणाल जरा दाखव प्रोजेक्ट. सर सर, मी जातो. हे बघा. मृणाल मृणाल, रेडी? एक मिनिट. हा, मुवमेंट. नेक्स्ट कट दाखव. ये इकडे. वाव वाव सर सर सर, काय कंपोजिशन आहे सर. कमाल कमाल सर. अरे तुला सांगतो ना, आपले समीर सर असे आणि इकडे ती हिरोईन राजनंदिनी धडधोपटकर. गोल धोपटकर. गोल धोपटकर. अरे साऊथची मोठी हिरोईन आहे यार. काम केलं आपण अरे त्याच्यात. सर, माहिती आहे सर, मराठी आहेत त्या, पण त्या साऊथ मध्ये सुद्धा काम करतात. हा. ए मृणाल, तिकडे बघते काय ते, तू मिठी मारली होती तिथे मार्क दे. दे तिथे तिथे यार. सर सर सर, आणि इकडे पण मार्क दे जिथे बसली. श्याम सर, जरा प्रॉब्लेम झालाय. काय आलं? रजनी मॅडमचा मला फोन आलेला. त्यांच्या कुत्र्याला ताप आलाय. त्यांचा कुत्रा आजारी आहे. कुत्रा आजारी आहे. त्यांना आज शूटिंगला यायला नाही जमणार सर. काय येणार नाही त्या. नाही. अरे काय डोक्यावर पडली का बाई. सर तो कुत्रा ना त्यांचा जीव की प्राण आहे. तो त्यांच्याशिवाय खात नाही, पित नाही, झोपत नाही, काहीच करत नाही. अगं समीर चौगुले महत्वाचे आहेत का कुत्रा. कुत्रा सर, त्यांच्यासाठी कुत्रा, आपल्यासाठी समीर सर. ए त्यांच्या समोर काय असं बोल. कुठून आणली रे. सर तुमचीच असिस्टंट आहे, मला काय माहिती सर. सर, समीर सरांना सांगूया ना शूट कॅन्सल म्हणून. कोणाला. समीर सरांना. समीर सरांना शूट कॅन्सल म्हणून. अरे ते त्यांचे ते समयाचे प्रयोग चालले, ते दिल्लीला आहेत तिथे. तिथून आता इथे फ्लाईटनी येत आहेत. त्यांची डेट मिळत नव्हती. मोठ्या मुश्किलीने मॅडम कडनं डेट घेतली. आता प्रोड्युसर सुद्धा माझ्यावर सटकलाय. मला म्हणतो की तो विमान का भाडा क्यों द्या उनको, नाही देणे का. हे साली मोठ्या हत्ती सांभाळायचं ना साला, म्हणजे कटकटच आहे. बरं एक डेट माणूस फ्री ठेवत नाही. जरा फट मिळाली की घुसडलं काय ते. सर सर सर, रिलॅक्स सर, रिलॅक्स सर. रिलॅक्स. शूटिंग आहे यार, छोटी मोठी बातें होती रहती है. स्पॉट दादा पानी पिला यार सर को. पाणी पिला. सॉरी सर.
नरड्यात घुसवा आता माझ्या. कोण आहे यार हा? सर लाईट डिपार्टमेंट आहे खरा तो. अरे मग तू इथे काय करतोय? जा ना तिकडे. हे एकही काम धड करत नाही यार माणूस. सर कोणालाच माहित नाही तो धडका नाही करत, जाऊ द्या ना. या घुसा आता, तुम्हीच दोघंही घुसा याच्यात. काय मांडीवर बसतो का आता माझ्या? मांडीवर बसतो? चल तिकडे. नाही अरे अरे तुम्ही शूटिंग सिरियसली घ्या ना यार. सर 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 टेन्शन नका घेऊ सर. आपली फिल्म हिट आहे, सुपर हिट. मी बघा अशा फ्रेम्स लावतो ना सर. आहा, आणि तू घुसणार का मध्ये? हा बाई 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 आहेस, लिपस्टिक लावून घुसणार आहेस मध्ये? कॉमेडी करताय सर. ए तू कोण आहे रे? मी कोण आहे तू? कॅमेरामन. कॅमेरामन आहे ना? कॅमेरामन सर करा. चल चल तिकडे. सॉरी सर, सॉरी सर. सॉरी सर. हे साला ना, हे आयत्या वेळेस ही तुमची लफडी असतात ना, ती अंगाशी येणार आहेत. तो प्रोड्युसर माझ्या. एक मिनिट, बातमी कोणी आणली? मी इकडे. मी सर. नाही इकडे ना तू. हां सर. आता उपाय सांगायचा. हां हा कोण आहेस? असिस्टंट आहेस ना? हां सर. काय जेवायलास इकडे फक्त? नाही सर. समीर सरांना सांगायचं आजचं शूट कॅन्सल झालंय, उद्या बघू. अहो सर नाही नाही, आता हे तूच करायचं, मला काय माहिती. कैसा रे? ऐका ऐका. काय शिल्पा, काय म्हणते शिल्पा? सर मृणाल. हा मृणाल, किसिंग काय सीन कैसा आहे म्हणून है? over excited वाटतंय. काय सर? काय म्हणताय? हॅलो रामजी, अरे सर, कैसे हे? बढिया बढिया सर. चौथा पिक्चर आहे एकत्र अरे आपला. लक्षात आहे सर तुमच्या. हा, अरे काल आपले होना वाडकर भेटले होते. पुन्हा वाडकर, हा, अवधूत वाडकर. अवधूत वाडकर मीरा रोडला आलेत म्हणे प्रमोशनला. अच्छा. दादरच्या बाहेर पाऊल टाकलं, केवढी मोठी गोष्ट आहे. हा. नमस्कार, या बाळे, नमस्कार. मी बायको यांचा. हो बायको यांचा काय? थांब ना जरा, ही मी ओळख करून देतो. ईशा चौगुले. थांब जरा थांब, शांत बस. ईशाचं. संगीत हा, हाय. ए ए ए चल ना, लाईट मारा तिकडे. चल. हाय संगीत. समीर चौगुले. ईशा चौगुले. हो ना, मला हे बघ, ही माझी बायको, मग ईशा चौगुले. ईशा चौगुले ही माझी बायको. ह्याला काही अर्थच नाही ना. थांब ना बघतायत सर. शी इज माय वाईफ. आणि आज एक दिवस इकडे आलोय शूटिंगला, सो ही म्हणाली शूटिंग बघायचं आहे आमचं. माय प्लेजर चालेल सर. ना. बी कम्फर्टेबल. बसा तुम्ही. स्पॉट बघा किती. ए स्पॉट. दादा पाणी. मॅडमला बघा. हॅलो सर. चहा कॉफी? नाही नाही नको मला काय. मॅडम घ्या ना. काय देऊ? बरं मग मस्त. नाही मला असं, बरं ठीक आहे, 4 सँडविच द्या, ग्रिल्ड सँडविच ट्रायंगल ब्रेडवाले. एक्स्ट्रा चीज टाक. ऐका ना, चहा विदाऊट शुगर द्या, डाएट आहे माझं. ते वेफर पण द्या सँडविच बरोबर. कॉफी पण द्या, ब्लॅक कॉफी. थांब ना जरा, झालं ना. काय चाललंय? महिन्याचं सामान भरतेस घरात. एक काहीतरी माग ना, एक सँडविच माग आणि मोकळी होणं. एवढं कशाला मागतेस तू? 4ची बायको आहे मी काय पण खाऊ शकते सेटवर. हो पण तोंडावर म्हणतील ना, यांना काही घरात मिळत नाही खायला म्हणून इकडे आले, असं नाही ना बरं वाटत. इंडस्ट्रीत तोंडावर कोण बोलत नाही. तुम्ही एवढी घाण ऍक्टिंग करताय एवढे वर्ष, कोण बोललंय कधी? कोण काही नाही बोलत. आपण खायचं. ही नको करूस फालतूगिरी इकडे. तू का आलीस इकडे? मी सांगत होतो ना तू हॉटेलवर राहा म्हणून. इकडे का आलीस तू? गप्प बसावं असं तुम्ही. कोणी तोंडावर बोलत आणि मागे बोलले तरी सुद्धा ना तेवढं सिरियस असतं, कळलं? बोलू दे ना मागे. आपल्याला काय आहे? घरी गेल्यावर ते काय इथे बोलतात, आपल्याला काय? आपण करणे का? हत्ती चलने का कुत्रा भोंकने को. कुत्ता भोंकता है तो भोंकना, हत्ती का अपना जो करते रहने का. आपण कुत्ता भोंकता है वो कुत्ता है, आपण हत्ती आहे ना. ए चल बस, बस तिकडे. सेलिब्रिटीची बायको आहे सगळे. हा काय करतेस तू? जरा शांत. ईशा प्लीज, मी हात जोडतो प्लीज. संकेत हाय. हॅलो. आपण जरा लवकर सुरू करूया. रात्रीचं फ्लाईट आहे माझं, उद्या बँगलोरला शो आहे. ओके, म्हणजे रेडी आहात तुम्ही? हा आय एम रेडी. ओके सर. मंदार. हां सर. सरांना सीन समजाव. मगाशी बोललो ना आपण. हा समजाव. हे घे रे असिस्टंट. ये सर. मॅडम रेडी आहेत? मॅडम आल्यात. ए अरे बाबा, चट चट. बरं सर, येस सीन असा आहे की तुम्ही इथे बसलेले आहात. ओके. इथे बसता आणि तुम्ही एक असा अँगल घेऊन टुवर्ड्स फेस टुवर्ड्स हे. इथे कॅमेरा. सर एक मिनिट. नाही सर बघू, असं बघू. काय बघू? मेकअप गॉडी वाटतं का रे?
नाही आता जस्ट केलं मी आता मेकअप मध्ये होतो ना तिकडे अरे मॅडी मेकअप गॉडी वाटतोय गॉडी वाटतोय makeup. सर गॉडी वाटतोय सर हा. बॉडी वाटतोय सर श्याम बघ जरा सर एक मिनिट सर बाकड्याच्या या साईडला या ना तिकडे या mark साईडला आहे या- बघा. या मार्कला आहे. हा मार्क आहे का हो, हो, सर. अरे तू कोण आहेस कोण तू कोण आहेस प्रेक्षक मी तुला आधी सांगतोय नको मध्ये मध्ये येऊस इकडे आहे ना या सॉरी दिस नाही. इज अ टाइम नाही सर मेकअप गॉडी नाही वाटत आहे अरे गॉडी वाटतोय गॉडी वाटतोय मेकअप सूज वाटते ना स्वेलिंग वाटतोय ना बोलू ना माझं नीट बघ जरा मी मॉनिटरवर बघ सर इकडे बघा इकडे बघा इकडे बघा म्हणजे तिकडेच बघतोय अजून कुठे बघू? सर ओ सर स्वेलिंग आहे सर हा स्वेलिंग आहे म्हणजे तुमचं जे डावी बाजू आहे ना तिकडे स्वेलिंग आहे सर नाही श्याम एक मिनिट सर इथे दुखतंय नाही असं काही नाही दुखत इकडे खाली नाही असं काही दुखत हे असं. नाही चिमटा काढलं दुखणार ना हे काय माहिती चिमटा काढलं दुखणारच ना नाही, normal आहे ते. सर नाही, सर okay, काही प्रॉब्लेम नाहीये नाही सर प्रॉब्लेम आहे तुमच्या डोळ्याच्या वर काळा काळा झालाय सर अरे भोई आहे ती भोई काय येडाय करे हा नाही म्हणजे डोळ्याच्या मध्ये काळं काळं झालंय अरे सर बुबुळ म्हणतात हा कोण हे काय नाही नाही सर दिसतंय सर डाऊन असं नको करू यार सर काही नाही ओके यार बाय एनी चान्स तुम्हाला मिरगुंड झालं होतं का मला मिरगुंड का होईल मिरगुंड काय होईल हे इथे असतं ते गालगुंड म्हणतात हो मत करू श्यामजी यार सॉरी सर सिनियर आहे ना तुम्ही अरे असं नाही नका. सर खरंच स्वेलिंग दिसतंय सर नाही पण मला गालगुंड नाही झालं तुम्हाला नाही दिसत आहे यांचा चेहरा नाही. सुजलेला नाही ते असेच असतात ते पिकले आहेत ना आता ते कायमचेच असे काय करतेस तू बस तुम्ही कधीतरीच बघता म्हणून वेगळं वाटतंय मला रोज हे ईशा बस तिकडे नाही सर खरंच कोण बाई हे कोण करतं नवऱ्या बाबतीत कसं अरे करताय? नको करूस हे ईशा असेच आहेत माझं वेगळं एक नाव आहे बाहेर हे नको करत जाऊस ऐकू येत नाही. माहेरचा कार्यक्रम नाहीये तुझ्यात प्लीज ईशा आय एम ओके आय फील सो गुड आय एम व्हेरी आय फील आम्हाला काही कसं मेकअप दादा सर को यकीन नहीं हो रहा यार कुछ दिखा आईना दिखा हां. दिखा आईना दिखा सर बघा काय आईना दाखवला इना कोण दाखवणार आईना पूर्ण दाखव ना मला यार तू नीट दाखव हा काय दाखवतोय हे बाळा हे बघ हे बाळा ये इकडे ये बाळा हे पेलवत नाही तरी का घेतलंयस ना मग हे दाखवतो बाळा असं नको करू आहे का तू धर ना बाळा खाली घे आय एम ओके फाईन नाही काहीच सर, प्रॉब्लेम नाही नाही सर तुम्हाला ओके वाटतंय पण 100 लागल्यावर सगळं ओपन होईल 100 कोण लावणार मला अहो शंभो काय बोलता सर प्लीज सिरियस हा अहो 100 म्हणजे 100ची लेन्स म्हणतोय सर तो तिकडे मोठ्या पडद्यावर क्लोजअप लागला तर असा सुजलेला चेहरा दाखवायचा का अहो सर आमच्या नावाचं पण स्टेक आहे सर करेक्ट आहे नाही, नाव माझं पण आहे माझं पण आहे सर माझं पण जाऊ शकतं संकेत सर सॉरी टू इंटरप्ट सर पण ह्या चेहऱ्याने आपण शूटिंग नाही करू शकत सर आज शूटिंग नाही करू शकत नाही सर मग काय पॅकअप करू हा तो प्रोड्युसरचा पैसा लागला त्याचं काय करू yes. हा? अरे तुम्ही यार कोणीतरी सिरियसली वागा ना यार इकडे हा सर दिस इज व्हेरी अनप्रोफेशनल हा सर नाही म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट सर अरे मॅडम थोडा बदललेला वाटतो ना चेहरा थोडं म्हणजे बदललाय ना मी खरं सांगू का ते असेच आहेत हो माझ्या माहेरचे तर त्यांना एलियन म्हणतात माझे भाचे ते आले की बाहेर जातात धूप असेच आहे ते तू काय आकाशगंगेतली मत्स्यकन्या आहेस मला सांगतेस तू बघ ना चेहरा कसा आहे तुझा हे ना तमाशे बाहेर नकोत मला इच्छा बाई माणसाशी जरा नीट बोलत जात बाई माणूस समोर आलो मी नीट बोलेन बाई माणूस आहेस तू सायलेन्स सर मला सांगा काल झोप झाली नाहीये ना नक्की नाही नाही झोप नाही झाली ॲक्च्युली माझा तो प्रयोग होता आणि त्यानंतर सकाळी फ्लाईट होतो मग फ्लाईट पकडून इकडे आलो आणि मग एअरपोर्टला उतरल्यावर मी म्हटलं 2 तास जरा झोपूया इकडे पण तर 2 तास लागणार होते ना पण ही सकाळ आईशी बोलायला लागली फोनवर माझी झोप उडाली पोचलो म्हणून कळवत होते फक्त आई पण त्या म्हातारीला झोप येत नाही म्हणून तू पण बोलशील नवरा मी माझ्या आईशी असं बोलू शकत नाही स्टार तुम्ही आहात ना हा स्टार मी आहे. अहो तुम्हाला लक्षात यायला पाहिजे सर मी साऊथ मध्ये काम करून झालंय माझं बरं का हा, तिथे प्रोफेशनली वागतात सगळे हे असं नाही वागत नाही बघ सर हे मत बोलू सर मी प्रोफेशनल माणूस आहे खरं सांगतो तुम्हाला ही तारीख मला दिलेली नव्हती आधी हेच सांगूया का आपण प्रेक्षकांना हा? समीर सरांचा चेहरा सुजलेला आहे खाली कॅप्शन मध्ये टाकूया ही तारीख दिली नव्हती त्यांनी हा?
असं करूयात काय सर यार तसं नाही सर. विथ ड्यू रिस्पेक्ट सर हे दिस इज व्हेरी अनप्रोफेशनल सर. अरे हे बघा हे एक सांगतो, आम्ही हास्य जत्रेत सुद्धा ना रात्रभर प्रवास करतो, दुसऱ्या दिवशी 100% देतो आपण. तर हास्य जत्रेचं नका सांगू मला. किसिंग सीन असतो तिकडे, हिरोईन असते तुमच्या बरोबर. अहो एक हिरोईन 7 वर्ष फक्त तुमच्यावर हसायला ठेवली आहे सर. कळलं का? हसायला ठेव. आता बरोबर पटेल तुम्हाला. एवढी वर्ष मी सांगतेय, नाही नाही तिला माझं कौतुक आहे. ते तोंडावर खेके करून हसते तुमच्या ती. बस ना तू जरा. मला कौतुक वाटतं ती. सई जेन्युनली करते, एक रसिक प्रेक्षक म्हणून ती बसते समोर. सर सई मॅम बरोबर काही बोलू नका. त्या सगळं त्यांचं मेंटेन करतात. मला सांगा तुम्ही काल काय खाल्लं होतं? ट्रिपल शेजवान फ्राईड राईस. सर 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 चायनीज खाताय. आज आपला रोमॅन्टिक सीन आहे तर काल माणूस चायनीज. रिलॅक्स सर रिलॅक्स सर. सर मी एवढं चायनीज नाही खाल्लं. अरे तू का बोलतेस? खरं सांगितलं. मी चायनीज एवढं नाही खाल्लं. बघू का जरा एक चमचा एवढंच खाल्लं. आणि मी काही चायनीज खात खात इथपर्यंत नाही आलो सर. रात्री ओके सर थांबा सर तुम्ही. सर सर प्लीज रिलॅक्स सर. तुमचं बीपी शूट होईल सर प्लीज. रिलॅक्स. श्याम सर. समीर सर नाही ना सर, मी मला माझ्या आय एम हे सर come on यार. माहितीये सर, पण तो साऊथचा माणूस आहे, तो हायपर झालाय, त्याला सगळं परफेक्ट लागतं. एक तर तुमचा चेहरा एवढा सुजलेला आहे ना सर. तुम्ही एक काम करा, सरांना तुम्ही सॉरी म्हणा. त्यांना म्हणा की अरे ऐका सर म्हणा सर. ऐकून तरी घ्या ना. तू थांब जरा. त्यांना म्हणा की आजचं शूटिंग कॅन्सल करू आपण. हा आजचं करा. अरे मला उद्या आज रात्रीचं फ्लाईट आहे ना पण माझं. अरे ते कॅन्सल झालं तर कॅन्सलेशनचे चार्जेस लागतील. 15-16 हजार रुपये लागतील यार. पैसे पैसे सर करू सर नका. युनिटचा पर डे 4.5 लाख आहे. तुमच्यामुळे जातोय तो आता. त्यांनी मागितले मग यांना बोलायला सोपं आहे. ते कुठेतरी जातात, हात दाखवतात, 2 लाख घेऊन येतात घरी. हे असं सोपं असतं यांच्यासाठी. हात लागून 2 लाख घेऊन येत नाही. तुला तू घरी बोल का मला इकडे बोलायचं नाही. आई शपथ मला ना हे करू नकोस. मी हे बरं बरं ऐका ना माझं ऐका तरी. तुम्ही ऐकून घेत नाही. तुम्ही लिसनिंग. त्यांना सॉरी म्हणा. त्यांना म्हणा आजचं शूटिंग कॅन्सल करू. मी मेडिसिन खातो. माझा चेहरा उद्या क्लिअर होईल. चालेल. क्लिअर बोला बोला बोला. मी बोलून घ्या एकदम. अरे माझं नाही ऐकत तो. त्यांना बोलू एकदम. सर 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 ते काहीतरी बोलतायत सर. समीर सर काहीतरी बोलते. नाही रे, ती आपली साऊथची शिस्त असते रे. नाही नाही सर हायपर नका हो सर. काय वातावरण डिस्टर्ब होतं हो सर प्लीज. बोला तुम्ही. जवळ अरे काय करताय सर? माणूस जवळ गेल्यावर धक्का असं बोलू? अरे नाही असं बोलू सर. त्याच्याशी? काय करताय? लांब असताना धक्का मार म्हणजे मी तिथपर्यंत जाईन ना. या मागे. बेसिक तुला ना. या की लांब. थांब थांब. बोला. पैशाचं बोलू नका. हो य बोला. संकेत सर मला कळलाय प्रॉब्लेम आहे. मला खरंच आय एम कन्फ्युज की एवढा माझा चेहरा आय डोंट नो म्हणजे कधी हे असे होत नाही. माझा चेहरा तुम्ही म्हणताय आय बिलीव्ह इट. मी थांबतो आजच्या दिवस. मी आराम करतो, झोपतो रात्री. आणि मला आहे खर्च आहे पण मी ओके फाईन. आपण कमिटमेंट आहे. मी हे करतो कॅन्सल करतो ते तिकीट. खर्च. आणि उद्या सकाळी आपण करूया. 4 तासात मला सोडा म्हणजे मी किती? 5.5 तास 6-7-8 तास हे चालेल म्हणजे एक 9 तासाच्या खाली. नाही, ठीक आहे ठीक आहे. आम्ही बघतो काहीतरी. एक 7-8 तासात तुम्हाला मोकळं हा करतो. हा त्याचा हा पण आज आराम करायचा. मी लगेच करतो आराम. नाही, घरी जाऊन डायरेक्ट झोपायचं. ओके फाईन. वाईट होता, हरकत नाही. ए उद्या 7ची शिफ्ट आहे आणि कोणाच्या चेहऱ्यावर मला चायनीज दिसला ना तर हाकलून देईन. तुम्हाला बोलतो. प्लीज गप्प ना जरा. मला कळतंय ते प्रत्येक गोष्ट. मला हे नको. मी जरा त्यांना फोन करून विचारतो कॅन्सल होता. जरा त्यांना विचारायला लागेल ना फोन करून. संकेत सर सर जरा या ना, जरा या साईडला या सर. सर परत प्रॉब्लेम झालाय सर. काय झालं आता? यार रजनी मॅडमचा मला मेसेज आलाय की त्यांचा कुत्रा बरा झालाय. मी आता येते शूटिंगला. ते येत आहेत. अरे तुम्ही यार तुम्ही मला कसं माहिती सर? त्यांनी मला मेसेज केला सर. बरं नक्की कन्फर्म येणार आहे? कन्फर्म येणार आहे. थांब आता यांचं काय ठरतंय बघूया. मग हो चालेल हो चालेल. हा सर मी कॅन्सल केलं म्हणजे लई बसला बांबू पण ओके फाईन नो प्रॉब्लेम. पैशाचं काही नाही. हो ठीक आहे. मग आता आराम करतो मी सर. हो सर थँक्यू व्हेरी मच. चल सर सर एक हो मिनिट. सर. हो हो नाही मी ते आता फिरलात ना सर, ते प्रोफाईल दिलं ते एकदा दाखवा सर. प्रोफाईल दिलं मी. आता जस्ट नॉर्मल फिरलो, हाक मारतो फिरलो तसं फिरलो. नाही नाही, करा ना पुन्हा एकदा करा ना. मारा. क्या होय ग्लो इज बॅक सर. अहो सूज गेली सर. शूज गेली म्हणजे थांब जरा. अरे आत्ता होत बसा ना नाही, एकदा बसा ना खाली. अहो, बसा, बसा, सर, सर. एक मिनिट बसा. सर इकडे बघा. हो सर 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 स्वेलिंग गेली. स्वेलिंग गेली. अरे सर तुमचा चेहरा काय शार्प दिसतोय सर. अरे गेली. सर डिक्टो अक्षय खन्ना सर. अक्षय खन्ना. अक्षय खन्ना.
वाव 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 सर. बात है सर. सर एकदा डायलॉग सर. सलमान डकैत की मौत जिंदगी में एक बार नुमाइशी मला पूर्ण माहिती नाही मला. तुमचा डायलॉग सर कमाल दिसताय सर तुम्ही. चांगलं वाटतंय. अरे पण सर मला एक सांगा, तुम्ही असं काय केलं की लगेच स्वेलिंग गेलं सर? त्यांनी ते असं हात फिरवला ना जाता एवढं जाता. हात फिरून स्वेलिंग जातं काहीतरी उगीच बोल तू यार, पॉइंट्स तू असतात गप्प प्रेशर बस. पॉइंट्स असतात ॲक्युप्रेशर. घरी जाऊन डोंबिवलीला सांगायचे आई वडिलांना प्रेशर पॉईंट्स मला नको सांगू तुला मी ना इथे प्लीज मी कधी यायचं नाही माझ्या बरोबर सांगून ठेवतोय. एक्सक्यूज मी. ओके फाईन हरकत नाही. चांगलं आहे तर काय मग आता नाही मग करूया आता. नाही आता नाही करायचं नाही लेट्स सर पण मी उद्याच करूया ना आता काही छानच फ्रेशच होईल कारण मी आता तिकीट पण कॅन्सल केलेलं आहे. अहो सर आता तुम्ही डेट पण दिली होती ना आम्हाला. अहो सर खर्च आहे आम्हाला पर डे आमचं खूप आहे सर. अरे पण मी आहे उद्या तर छानपैकी मजा नाही येईल. नाही नाही ऐका ना सर करून घेऊ ना आता करताय. टचअप करा सर. टचअप करून घ्या. टचअप कर. आता करून टाकूया नाही, नाही, म्हणजे करू. उरलं तर उद्या आहे. नाही नाही बरोबर. शॉपिंगला पण जायचंय ना. संकेत सर ए तू इकडे टच अप 4 वेळा तरी टच अप मारणं एक टच एवढं करून गेलास तू. हा कर ना मार ना नीट कर ना बाळा तू असं नको करू बाळा. हा संकेत सर जरा या ना परत हे या करताना हे काय यार तुझं सर त्या रजनी मॅडमचा परत मला मेसेज आलाय. परत माझ्या कुत्र्याला ताप आलाय. माझा कुत्रा मला सोडत नाही. माझा जीव घ्या आता तुम्ही. मी डायरेक्ट जीव देतो. तुला आलाय ना मेसेज. मला- आता तू सांभाळ हे. मला नकोच आता हे काही. सर मी कसं साला काय तुम्ही नीट कर. मी काय करू नीट बेसिन धुतोयस का नीट कर ना बाळा असं नाही. इथे नीट कर. सर संकेत सर अँडी ते नाही जाणार ते तसंच आहे राहू दे. मँडी घाम पुसतोय तो घाम हे नाही जाणार म्हणजे हे नाही पुसत आहे तो बिंडो. मँडी सरांना सांग त्यांचा ग्लो परत गेलाय. मी सांगू असिस्टंट तू आहे ना यार. अहो सर भीती वाटते हो सर. सर तुम्ही पण हाय चल कमन सर रेडी आहेत. रेडी रेडी. ओ गेला ग्लो गेला. सूज परत आली. आता काय करायचं. अरे देवा हे त्याचं कन्व्हिक्शन. इकडे काय बोललास रे तू. काय चाललंय तुमचं एक मिनिट शांत बस. काय चाललंय. सॉरी. गेला ग्लो गेला. सूज परत आली. मगाशी आला होता आला होता आणि आता गेला. ग्लो म्हणजे काय ओंकार भोजने आहे. नाही सर नाही सर. आला गेला पुन्हा आला. ओंकार भोजने काय चाललंय तुमचं खरं सांग. वाजवे ना कानफडा सर, मगापासून खरं सांग. सांगतो सर माझी चूक नाही. त्यांनी मला बोलले की सांग म्हणून. कोण बोलले. ए याला ए साऊथच्या इकडे इकडे नाही म्हणजे समोर आहे काय चाललंय. नाही नाही सनकन वाजून काय चाललंय खरं सांगायचं मला. अहो त्या मॅडम आधी येणार होत्या सर. नंतर मग नाही म्हणाल्या. मग आता परत येतात ते. मग आमचं हल्लं सगळं. मग आता म्हणून मला खोटं सांगितलं तुम्ही आणि प्रोफेशनलिझम मला शिकवत होतास ना साऊथचा. नाही एक लक्षात घ्यायचं आम्ही मराठी आर्टिस्ट आहोत. आम्ही पण प्रोफेशनलच असतो. येस. लक्षात आलं तुझ्या. कमिटमेंट पाळतो. खिशातले पैसे टाकतो आणि कमिटमेंट पाळतो. साऊथची कौतुक माझ्यासमोर यापुढे सांगायची नाहीत. लक्षात आलं तुझ्या. सोडतो तुझी फिल्म या क्षणाला. अहो कळलं तुला. ऐका ना. चल ऐका ना चल सांगतोय ना मी तुला. ऐका ना ते सँडविच तरी पार्सल घेऊन जाऊया ना. इथं आण सँडविच घ्या. ऐका ना. क्या बात है. कडक परफॉर्मन्स. खूप धमाल आली. खूप गुजऱ्या झाल्या. खूप गंमत वाटली. वा 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 वा. सगळ्या हास्यरसिक कशी दाद देत आहेत सोनाली ताई. बाकी कोणाचं मला काही माहित नाही. ग्लो फक्त ईशाच्या चेहऱ्यावर. आमची नवी नवरी झळकतीये. किती गोड. म्हणजे असं रोमॅन्टिक वाटून तरी एखादा माणूस पंच विसरेल थोडासा चुकीचा अभिनय करेल पण नाहीच भान सोडलं. तिला जाणीव होती की 4 माणसं बघतायत आणि तरी त्यांच्यासमोर तुम्ही मला असं बोलू नका. अतिशय गोड काम ईशा. व्हेरी नाईस गाईज. मस्त. ताई खतरनाक परफॉर्मन्स होता. सॅमी या हिरोईनला रसग्रहण करण्यासाठी समोर बसवलंय आणि त्याचं रूपांतर नॅचरली हसण्यात होतं.
सगळे जळतात. माझं तुझ्यावरती अत्यंत अतोनात प्रेम आहे, खूप माया आहे. बाकी दुनिया जो बोले बोल. आय लव्ह यू मजा आली. ईशा, तू ह्या कॅरेक्टरमध्ये खुलतेस. म्हणजे तू म्हणजे तू पुटपुटलीस तरी तुझ्याकडे लक्ष असतं आमचं, आणि तू पुटपुटलीस तरी तोही पंच तसाच एक्झिक्यूट होतो आणि तू जगतेस हे कॅरेक्टर. मला तू या कॅरेक्टरमध्ये खूप आवडतेस. थँक्यू. संकेत, तुझं या मंचावरती खूप स्वागत. मी पहिल्यांदा तुझा परफॉर्मन्स पाहिला आणि प्रॉमिसिंग प्रेझेन्स आहे तुझा खूप, आणि मजा आली. तू एक एनर्जी टाकलीस. बाकी सगळ्यांची कामं उत्तम. मला वेग फार आवडलाय श्यामला. मस्त दिसताय तुम्ही. थँक्यू